प्रत्येक समाजामध्ये प्रत्येक देशामध्ये आपण उपवासाची विविध स्वरूपे पाहतो। प्रत्येक धर्मामध्ये त्याचं स्वरूप वेगळं असेल, परंतु ईश्वर अल्लाह असं म्हणतो की प्रत्येक धर्मामध्ये आम्ही उपवास अनिवार्य केले का? लक्षात असू द्या की ज्याला आपण अल्लाह म्हणतो, ईश्वर म्हणतो, गॉड म्हणतो, तो कोणी मुसलमानांचा वेगळा नाही, कोणी हिंदूंचा वेगळा नाही। तुकाराम महाराजांनी त्याला भगवंत असं म्हटलेलं आहे। एक वेळ अशी येते शेतकरी जेव्हा धान्य पेरतो त्याच्यामध्ये, तर असं म्हणतात की 2-3 दिवसानंतर अशी एक वेळ येते की ज्वारीचं ते दाणं जे पेरलं असतं ते दिसत नाही, अदृश्य होऊन जातं। त्याच्यातून मग ते जमिनीला फाडून ते रोपटं कसं काय वर येतं, कोण आहे त्याची निर्मिती करणारा? विचार केला कधी तुम्ही? आपल्याकडं थोडासा एक वेगळा असा कन्सेप्ट आहे की ऑथॉरिटी, ॲब्सोल्यूट ऑथॉरिटी प्रत्येक धर्मामध्ये तो ईश्वर एकच आहे, परंतु इथं आपण सांगतो की वरुण देव आहे जो पाऊस पडतो। इस्लाममध्ये कन्सेप्ट असं आहे की फरिश्ते आहेत, त्याचं नाव वरुण असेल काय असेल आपल्याला माहीत नाही, ते फरिश्ते पाण्याचं काम करतात। ज्योतिराव कांतेश्वर ज्योतिराव फुले यांनी त्याला म्हटलं की मोहम्मद झाला जहा मर्द खरा। 2 पोवाडे लिहिले, एक लिहिलं शिवाजी महाराजांवर, दुसरा पोवाडा लिहिला मोहम्मद पैगंबर साहेबांवर। ते म्हणतात मोहम्मद झाला जहा मर्द खरा, त्या गेले संसार सत्यासाठी, खोटा धर्म सोडा सांगे जगताला। नामदुन सल्लल्लाहु अलैहि रसूलिहिल करीम, अम्मा बाद फ़क़द क़ाल अल्लाह ताला फ़िल क़ुरानिल मजीद, शहरु रमज़ान अल्लज़ी उन्ज़िला फ़ीहिल क़ुरान हुदल लिन्नास व बय्यिनातिम मिनल हुदा वल फ़ुरक़ान, सदक़ल्लाहुल अज़ीम। क़ाल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, या अय्युहन नास क़ुलू ला इलाहा इल्लल्लाह तुफ़्लिहू। सर्व स्तुती, प्रशंसा, तारीफ त्या अल्लाहसाठी, त्या ईश्वरासाठी जो या सृष्टीचा रचेता, आपल्या सर्वांचा निर्माता, या जगाचा शासक, स्वामी, मालक, पालक आणि धनी आहे। आणि ईश्वरातर्फे शांती नांदो त्याचे दूत आदरणीय हजरत मोहम्मद पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम साहेबांवर आणि त्या सर्व लोकांवर ज्यांनी मानव जातीच्या उन्नतीकरता आणि प्रगतीकरता कार्य केले। आज सहकार महर्षी बाळासाहेब पवार वाचनालय आणि जमात इस्लामी हिंद यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या कार्यक्रमास उपस्थित आदरणीय प्राध्यापक सूर्यवंशी साहेब, ॲडव्होकेट जाधव साहेब, इथं उपस्थित आसिफ साहेब, कलवंदे काका आणि माझ्यासमोर उपस्थित माझ्या सर्व बंधूंनो, अस्सलामु अलैकुम। याचा अर्थ असा आहे की आपण सर्वांवर अल्लाहतर्फे, ईश्वरातर्फे शांती नांदो। इस्लाम या शब्दाचा अर्थच आहे शांती, आणि मानवी जीवनामध्ये सर्वात जास्त ज्या गोष्टीला महत्त्व आहे की ती माणसानं सुख आणि समाधानानं जीवन व्यतीत करावं, आणि त्यासाठीच आपण कुठेतरी हा प्रयत्न करत आहोत की आपण सर्वांनी यावं आणि जशी परिस्थिती आपल्या समोर आहे देशाची, इथं कुठंतरी अगदी शांतपणे बसून काही चांगल्या गोष्टीवर विचार कराव्यात आणि ज्या कॉमन टर्म्स आहेत तिथं आपण एकत्रित यावं आणि समाजाच्या रचनेसाठी, समाजाला पुढं नेण्यासाठी, आपल्या देशाला पुढं नेण्यासाठी एकत्रितपणे आणि संघटित प्रयत्न आपण करावेत, या दृष्टिकोनातून आजच्या या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। आणि यामध्ये जो आपल्यासमोर सूर्यवंशी साहेबांनी हे सांगितलं की जसं एखादा पंधरवडा आपण साजरा करतो, सुरक्षा पंधरवडा, तशाच प्रकारे आज हे झालेलं आहे की फक्त प्रपंचाचा भाग झालेला आहे। म्हणून हे सांगितलं गेलं, या अय्युहल्लज़ीना आमनू, हे श्रद्धावंतांनो, कुतिबा अलैकुमुस सियाम, तुमच्यावर उपवास हे अनिवार्य केले गेले, कमा कुतिबा अलल्लज़ीना मिन क़ब्लिकुम, तुमच्या अगोदरच्या लोकांवरही उपवास अनिवार्य केले गेले होते। प्रत्येक समाजामध्ये प्रत्येक देशामध्ये आपण उपवासाची विविध स्वरूपे पाहतो। प्रत्येक धर्मामध्ये त्याचं स्वरूप वेगळं असेल, परंतु ईश्वर अल्लाह असं म्हणतो की प्रत्येक धर्मामध्ये आम्ही उपवास अनिवार्य केले का? लअल्लकुम तत्तकून, जेणेकरून तुमच्यामध्ये ईशपरायणता यावी। ईश्वराचं भय, ईश्वरासमोर तुम्हाला जाब द्यायचा आहे, ज्या काही गोष्टी तुम्हाला मिळाल्या त्याचा हिशेब तुम्हाला कुठंतरी वरच्या ऑथॉरिटीसमोर द्यायचा आहे, ही भावना तुमच्या प्रत्येकामध्ये आली पाहिजे। हा एक कॉमन आपण पाहतो, प्रत्येक ऑफिसमध्ये जा, कुठं कंपनीमध्ये जा, वर असतात त्याच्यावर साहेब असतात, खालच्याला ती रिपोर्ट करायची असते, कारण काय काम केलं,
कशासाठी तुम्ही आलात, काय करत आहेत, कशाचा पगार तुम्हाला मिळतो आहे, हे तुम्हाला समजलं तर पाहिजे. म्हणून सांगितलं की हे जीवन तुम्हाला जे दिलं गेलं हे जीवन फार मोलाचं आहे, बहुमूल्य आहे, एकदाच मिळालेलं आहे, पुन्हा पुन्हा मिळणार नाही. या दृष्टिकोनातून तुम्हाला चांगलं काम करायचं आहे आणि त्याच्यासाठी 1 महिन्याचं प्रशिक्षण, मानवतेचं प्रशिक्षण तुम्हाला घ्यायचं आहे. त्यालाच उपवास किंवा रोजा असं म्हटलं गेलं. लक्षात असू द्या की ज्याला आपण अल्लाह म्हणतो, ईश्वर म्हणतो, गॉड म्हणतो, तो कोणी मुसलमानांचा वेगळा नाही, कोणी हिंदूंचा वेगळा नाही. तुकाराम महाराजांनी त्याला भगवंत असं म्हटलेलं आहे. क्रांतीसूर्य ज्योतिराव फुले यांनी त्याला निर्मिका असं म्हटलेलं आहे. आणि मूळ संदेश जो पैगंबर साहेबांचा आहे, जो इस्लामचा मूळ संदेश आहे, एका ईश्वराला मानण्याचा, एकेश्वर तत्वाचा, हा मूळ संदेश प्रत्येक लोकांनी दिला. आणि त्यालाच तुकाराम महाराज असं म्हणतात की क्रांतीसूर्य ज्योतिराव फुले असं म्हणतात की सार्वभौम सत्य ज्याचे भांडवल, रणविक अव्वल सर्व एक. त्याने निर्मियले मानव सारे, त्याचीच लेकरे तोच रक्षी. तो अल्लाह आहे, या विश्वाचा निर्माता, या ब्रह्मांडाचा निर्माता. जे मानत नाहीत मी त्यांना म्हणतो की ती दिव्य शक्ती, द क्रिएटर ऑफ दिस युनिवर्स, ना एव्हरीथिंग हॅज क्रिएटर. कोणती वस्तू आपोआप बनत नाही, पण त्यानं सर्वात प्रथम ज्यानं याची क्रिएशन केलं तो अल्लाह आहे, तो कोणी वेगळा नाही. पूर्वी आपण न्यूटन्स एरामध्ये होतो, एव्हरीथिंग वॉज सबस्टन्स. नाव वी आर लिव्हिंग इन आईन्स्टाईन एरा, एव्हरीथिंग इज एनर्जी. पदार्थामध्ये प्रत्येकामध्ये एनर्जी आहे. अँड द सोर्स ऑफ एनर्जी इज गॉड, द गॉड अलमायटी. त्यानं या विशाल ब्रह्मांडाची निर्मिती केली ज्याचा शेवटचा सिरा सापडत नाही. कुठे दूर आता नासानं शोधून काढला, 4 कोटी प्रकाश वर्ष दूर तारा शोधून काढला. म्हणजे आपण जर एखादं असं विमान बनवलं की जे प्रकाशाच्या वेगानं जाईल आणि ते 4 कोटी प्रकाशवर जर चालत राहिलं तर आपण तिथं पोहोचू. एवढा हा विशाल ब्रह्मांड, त्याचा शेवटचा सिरा सापडत नाही. त्या सर्वांचा निर्माता तो आहे. त्याचबरोबर त्यानं माणसाला जीवन दिलं आणि माणसाच्या प्रत्येक गरजा त्यानं पूर्ण केल्या. परंतु माणूस तो विसरतो आणि त्याला वाटतं आय एम समथिंग. कुराण असं म्हणतो, अवलम यर लजीना कफरू, अवलम यर लजीना अन्ना. कुराण असं म्हणतो की अवलम यरो अन्ना खलकनाहु मिन नुतफतिन फैजा हुवा खसीमु मुबीन. काय तुम्ही पाहत नाही की आम्ही तुमची निर्मिती कशी केली? वीर्याच्या एका फुटकीपासून तुमची निर्मिती केली. आणि हकीर पाणी की बूंद हम जिसको कहते, त्याच्यापासून तुमची निर्मिती केली. आणि तो आम्हाला विसरलास आणि आमच्याबद्दल बोलतोस. आहे का नाही, अल्लाह आहे की नाही, किसने देखा. त्याला ओळखलं पाहिजे जीवनात, हे महत्त्वाचं आहे. आणि त्याला आपल्या जीवनामध्ये स्थान दिलं पाहिजे. आणि असं म्हणतो की तुम्हाला डोळे दिले, बुद्धी दिली, मन दिलं, खरं काय खोटं काय, सत्य काय असत्य काय, प्रत्येकाला दिली ही गोष्ट. लहान मुलगा जरी असला तर म्हणतो की चोरी करू नका, प्रत्येकाला माहिती आहे. कोण शिकवलं? जर नाही शिकवलं तरी त्याला माहीत आहे, त्या लहान बाळाला. हे सांगितलं की तुम्ही मनुष्य आहात, चांगलं काय वाईट काय हे सांगितलं. कुराण असं म्हणतो, इन्ना हदैनाहु सबीला, आम्ही त्याला दोन्ही मार्ग दाखवले, चांगला मार्ग आणि वाईट मार्ग. एक मार्ग जातो विद्यालयाकडं, दुसरा मार्ग जातो मदिरालयाकडं. कुठं जायचं आहे तुमची मर्जी आहे, स्वतंत्र तुम्हाला पूर्ण आहे. अवला हे सांगितलं, इन्ना हदैनाहु सबीला इम्मा शाकिरा व इम्मा कफुरा. चांगल्या प्रकारे जीवन व्यतीत करा, चांगल्या मार्गानं लागा किंवा वाईट मार्गानं लागा. तो अल्लाह आहे, त्यानं जे हे सर्व काही केलं तो अल्लाह. त्याच्याबद्दल कुराण असं म्हणतो, अन्न सबबनल मा सबा. आम्ही कोण? आम्ही तुमच्यासाठी आकाशातून पावसाचा वर्षाव केला. सुम्म शकानं लर्द शक्का, आम्ही तुमच्यासाठी जमिनीला फाडलं. फांबतना फिया हब्बा, त्याच्यातून अन्नधान्याची निर्मिती केली. एक वेळ अशी येते, शेतकरी जेव्हा धान्य पेरतो त्याच्यामध्ये, तर असं म्हणतात की 2-3 दिवसानंतर अशी एक वेळ येते की ज्वारीचं जे दाणं जे पेरलं असतं ते दिसत नाही, अदृश्य होऊन जातं. त्याच्यातून मग त्या जमिनीला फाडून ते रोपटं कसं काय वर येतं? कोण आहे त्याची निर्मिती करणारा? विचार केला कधी तुम्ही? तुम्ही पाहत नाही आकाशाला कसे बनवले गेले, कुराण असं म्हणतो. तुम्ही पाहत नाही उंटाला कसे बनवले गेले, ह्या जमिनीला कशी बिछावली गेली. ह्या सर्व काही गोष्टी आहेत, ह्या विचार करण्यासाठी तुम्हाला सांगितल्या. आम्ही ते आहोत. अन्न सबबनल मा सब्बा सुम्म शकना लर्द शक्का फांबतना फिया हब्बा, त्याच्यातून अन्नधान्याची निर्मिती केली. फांबतना फिया बा इनबम व कसबा जैतून व नखला हदाईका गुलबा. अन्नधान्य, फळफळावर, फुलबागा, फलबागा हे तुमच्यासाठी बनवल्या. माणसाला सौंदर्य पसंत होतं तरी सृष्टी रंगबिरंगी आणि मनोहारी सृष्टी बनवली. ह्या तो ईश्वर ज्यानं माणसाच्या प्रत्येक गरजा पूर्ण केल्या, त्यानंच तुम्हाला जीवन दिलं. कुराण असं म्हणतो, कैफ तकफुरून बिल्लाही व कुंतुम अमवातन. तुम्ही त्या ईश्वराचा इन्कार कसं करता? तुम्ही मृत होता. कुठं होता तुम्ही? फहयाकुम, त्यानं तुम्हाला जीवन दिलं. सुम्मा युमितुकुम, तोच तुम्हाला मृत्यू देईल. सुम्मा युहीकुम, तोच तुम्हाला पुन्हा जिवंत करेल. सुम्मा इलैही तुरजाऊन, त्याच्याकडंच तुम्हाला परत जायचं आहे.
आपल्याकडं थोडासा एक वेगळा असा कन्सेप्ट आहे की ऑथॉरिटी, ॲब्सोल्यूट ऑथॉरिटी प्रत्येक धर्मामध्ये तो ईश्वर एकच आहे. परंतु इथं आपण सांगतो की वरुण देव आहे जो पाऊस पडतो. इस्लाममध्ये कन्सेप्ट असं आहे की फरिश्ते आहेत, त्याचं नाव वरुण असेल काय असेल आपल्याला माहीत नाही, ते फरिश्ते पाण्याचं काम करतात. आणि जो मौत का मैंने कहा यमदूत आपण म्हणतो, तिथंही कन्सेप्ट आहे की मौत का फरिश्ता है जब आकर के वो लेके जाता है. थोडा थोडा फरक होते हुए चलता है. तर असं तो ईश्वर, तो अल्लाह, तो परमेश्वर, तो गॉड, तो कोणी वेगळा नाही. त्याच्या नावावर आपण भांडत आहोत आणि त्याला कुठंतरी विसरून गेला माणूस. आपल्या या भौतिक जगामध्ये वावरत असताना बस हे ये मिला तो वो मिला तो वो, इसी के अंदर लगा हुआ है. और अपनी असली हकीकत जो है उसको इंसान पहचानता है. आणि मग तिथूनच कुठंतरी तो मानवतेचा संदेश देण्याची गोष्ट येते. हे सांगितलं गेलं की तो अल्लाह, तो ईश्वर, तो तुमचा सर्वांचा ईश्वर, तो एकच आहे. त्यानं सर्वात प्रथम या मनुष्याची निर्मिती केली. जनावर प्राणी वेगवेगळे इथं होते. डार्विनची थेरी आहे की माकडापासून माणसाची उत्पत्ती झाली, ही त्याची थेरी आहे. ही सायन्समध्ये थेरी प्रूफ झालेली नाही. हे सांगितलं की एक माणूस म्हणून वेगळाच आहे, तो स्पेसिस वेगळी आहे, ती स्पेसिसच वेगळी आहे. आणि हे सांगितलं या यो नासोबुदू रब्बकुमुल्लझी खलक़कुम मिन नफ्सिन वाहिदा. हे लोक आपल्या ईश्वराचं भय बाळगा ज्यानं तुमची निर्मिती केली एका जीवापासून आणि त्याच्यापासून त्याची पत्नी बनवली आणि त्याच्यापासूनच हे सर्व लोक जे तुम्ही पाहता, हे सर्व जे कुटुंब तुम्ही पाहता ते पसरवले. म्हणजे माझ्या श्रद्धेचा हा भाग आहे की मला मानावं लागेल की आपण सर्व एका कुटुंबाचे सदस्य आहोत. अल खल्क़ व यालुल्लाह आपल्या पार्लमेंटच्या, जुना पार्लमेंटच्या पटलावर लिहिलेलं होतं, वसुधैव कुटुंबकम. दिस अर्थ इज वन फॅमिली, वी आर वन फॅमिली. आता सरांनी सांगितलं की आपल्या सर्वांचं रक्त लाल आहे, माझं रक्त बी निगेटिव्ह आहे. सरांचं जर बी निगेटिव्ह असेल तर त्याचं मला चालेल, पण माझ्या भावाचं ए पॉझिटिव्ह असेल, माझ्या आईचं ए पॉझिटिव्ह, ते चालणार नाही. आपल्या सर्वांचं रक्त एकत्र आहे. म्हणून आपल्या कॉन्स्टिट्यूशनमध्ये जे हायेस्ट व्हॅल्यू सांगितले, स्वतंत्रता, समता, बंधुता, इस्लाममध्ये जेवढे लोक आहेत ना मुसलमान, त्यांच्या श्रद्धेचा हा भाग आहे, त्यांना मानावं लागतं आहे. बंधुता आपण म्हणतो, पण बंधुता पाळतो का? माझ्या हा श्रद्धेचा भाग आहे की आपण सर्व आदमची संतती आहोत आणि आपलं नातं आपसातील भावाभावाचं आणि भावा बहिणीचं नातं आहे. इथूनच ती समता आहे. आणि ही समता शिकवली पैगंबर साहेबांनी. ज्योतिराव कांतेश्वर ज्योतिराव फुले यांनी त्याला म्हटलं की मोहम्मद झाला जहा मर्द खरा. 2 पोवाडे लिहिले, एक लिहिलं शिवाजी महाराजांवर, दुसरा पोवाडा लिहिला मोहम्मद पैगंबर साहेबावर. ते म्हणतात मोहम्मद झाला जहा मर्द खरा, त्या गेले संसार सत्यासाठी, खोटा धर्म सोडा सांगे जगताला, जन्म घातला ईशापाई. कोणी नाही श्रेष्ठ कोणी नाही दास, जात प्रमाद असो खोडी बुडी. कारण की जेव्हा जात इथूनच सर्व काही गडबड झालेली आहे. इस्लामचा जो मूळ कन्सेप्ट आहे, कुराणमध्ये असं सांगितलं की ईश्वरानं जेव्हा आदमची निर्मिती केली तेव्हा प्रत्येकाला सांगितलं की तुम्ही याच्यापुढे नतमस्तक व्हा. सर्व नतमस्तक झाले, परंतु सैतान होता तिथे, इब्लीस म्हणतात. सैतानानं म्हटलं की मी याच्यापुढे नतमस्तक होणार नाही. ईश्वरानं विचारलं का होणार नाहीस तू? सांगितलं अना खैरुम मिन्हु, मी याच्यापेक्षा श्रेष्ठ आहे. हा कनिष्ठ, मी ह्याच्यापुढं कसं नतमस्तक हो? पहा, या पृथ्वी तलावर सर्वात उंच स्थान हे मानवाचं आहे. हे मानवाचं मानवी महात्म्य याच्यामध्ये आहे. सर्वोत्कृष्ट मनुष्य आहे या जगामध्ये. आणि म्हणून ईश्वरानं त्याला सांगितलं. मग त्यानं सांगितलं की मी उच्च, हा खाली, तर त्याच्या खाली, तो त्याच्या खाली, तो त्याच्या खाली, तो त्याच्या खाली. म्हणजे अशा करणाऱ्या जेवढी काही प्रवृत्ती असताना त्या सैतानी प्रवृत्ती असतात. आणि जोडणारी जी प्रवृत्ती असते, एकतेचा संदेश देणारी ज्या प्रवृत्ती असतात, त्या सर्व त्या ईश्वराकडून आलेल्या असतात. म्हणून आपण म्हणतो धर्म हा वाईट नाही, परंतु धर्मामध्ये आचरण करणारे लोक त्याचं कसं इंटरप्रिटेशन करतात हा महत्त्वाचा भाग आहे. आज असं झालं की हिंदू बांधवांना आपल्या संस्कृत कळत नाही आणि अनेक मुस्लिम लोक असे आहेत की त्यांना अरबी देखील कळत नाही. आता झालं आहे काय, तर मूळ धर्म आणि मूळ जो संदेश कुठंतरी बाजूला राहतो आणि आपण काय करतो, तुम्हारी टोपी ऐसी, इनका ऐसा, वो वैसे ह्याच्यावर आपण भांडत करत राहतो. तर मूळ संदेश आपण समजला पाहिजे. हा प्रयत्न जमात इस्लामीचे आमचे सर्व सहकारी या दृष्टिकोनातून करत असतात. तर मी हे सांगितलं आपल्याला की तुमचा ईश्वर एक, तुमचं कुटुंब देखील एक. तिसरा महत्त्वाचा भाग, तुम्हाला जो संदेश दिला गेला तो संदेश देखील एक. मी सांगितलं माणसाच्या भौतिक गरजा पूर्ण केल्या आणि त्याचबरोबर अन्न वस्त्र निवारा दिला. तो आजारी पडत असेल तर रसायन, जडीबुटी, दवा पाणी इथंच व्यवस्था केली त्याच्यासाठी. आणि त्याचबरोबर कुराण असं म्हणतो की आम्ही तुम्हाला पत्न्या दिल्या, तुम्हाला मुलं बाळं दिली, नातवंड दिली. माणसाला पसंत होता ना की उसका छोटासा बच्चा रहे, नवासा रहे, नाती मोहब्बत करताय उससे, त्याच्यामध्ये प्रेम आहे आणि त्याच्यासाठी तुम्हाला नातवंडी दिली. भौतिक गरजा त्यानं पूर्ण केल्या, पण त्याचबरोबर या जगामध्ये त्यानं कसं राहावं, कसं वागावं यासाठी त्यानं आपला धर्म दिला. आलं लक्षामध्ये?
हा धर्म कुठला वेगळा नाही, धर्म एकच आहे, सत्य धर्म एकच आहे. ज्योतिराव फुलेंनी सत्यशोधक समाजाची निर्मिती केली, त्या सत्याचा शोध आपण घेतला पाहिजे, त्यानं धर्म दिला. धर्म काय? माणसाचं नातं ईश्वराशी कसं असावं आणि माणसाचं नातं समाजातील इतर लोकांशी कसं असावं, हा धर्म दिला. परंतु कुराण असं म्हणतो की धर्मामध्ये बिघाड केला तर धर्माच्या मान्यऱ्यांनी. वमा तफर्रक़ अल्लज़ीना उतुल किताबा इल्ला मिन बादी मा जाअतहुमुल बय्यिना. त्यांनी काय केलं? ईश्वराचं स्थान कुठंतरी बाजूला सारलं आणि मग स्वतः येऊन बटले. मोठे पंडित, जागीरदार, मौलवी, आप बोलते ना, समाज के बडे बाबा, त्यांनी सांगितलं तुम्हाला ईश्वरापर्यंत जायचं आहे, आमच्याकडे या, आम्हाला द्या, आमचं माना, हम बडे, हम श्रेष्ठ, तुम्हारे क्या समजता. हा जो फरक निर्माण केला आणि इथूनच त्या धर्मामध्ये कुठंतरी तो धर्म भ्रष्ट होतोय. आणि मग जेव्हा जेव्हा धर्मामध्ये बिघाड होतो तेव्हा तेव्हा हिंदू धर्मानुसार मी प्रकट होतो, मी अवतार घेतो. यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवती भारत, आणि नायनाट करतो शत्रूंचा. इस्लाममध्ये कन्सेप्ट काय की मी अवतार घेतो, म्हणजे या विशाल ब्रह्मांडाचा तो ईश्वर, त्याला या जगामध्ये येऊन एखादा 5 फुटाच्या माणसामध्ये त्याला अवतार घ्यायचे नाही, परंतु तो काय करतो? तो अवतरण करतो. काय अवतरण करतो? आपली दिव्यवाणी त्यांना प्रदान करतो. एवढा फरक आहे. दुसरा फरक मी सांगितला. कॉमनी आणि थोडंसं समजण्यामध्ये बस समजलं तर तेवढा आहे मनुष्यामध्ये. आणि त्यांना प्रेषित असं म्हणतात, पैगंबर म्हणतात, चांगले लोक असतात. आणि ते काय करतात? जो धर्मामध्ये बिघाड झाला त्या बिघाडाला ते दूर करतात आणि मग धर्माला ते पुन्हा त्याची पुनर्स्थापना करतात, त्याला पूर्णत्व प्रदान करतात, त्याला चांगलं स्वरूप प्रदान करतात. अशा प्रकारे तुमचा जो संदेश होता, संदेशामध्ये बिघाड होत राहिला कालांतराने, वर्षानुवर्षे चेंज होत राहिलं. काही लोक आले स्वतःच्या फायद्यासाठी. आपण आताच पाहत आहोत, हमारे ॲडव्होकेट साहेबने थोडासा इशारा किया. धर्माची शिकवण तर सत्य अहिंसा आहे ना हो, धर्माची शिकवण तर करुणा आणि दया आहे ना हो. गांधींचाही हिंदुत्व आहे ना आपल्याकडं, ते देखील आहे ना, नाही का आपल्याकडं. आणि हे सत्य आहे ना. हेच मी सांगत होतो की जे लोक असतात स्वतःच्या स्वार्थासाठी, कुराण असं म्हणतो, स्वार्थ हा त्याचा पर्सनल स्वार्थ देखील असू शकतो, सामाजिक स्वार्थ असू शकतो, राजकीय स्वार्थ काही असू शकतो. आणि त्याच्यामुळं त्या धर्मामध्ये बिघाड निर्माण होतो. आणि सांगितलं की जेव्हा जेव्हा बिघाड झाला तेव्हा तेव्हा पैगंबर प्रेषित येत राहिले. त्याची अंतिम आणि शेवटची कडी मोहम्मद पैगंबर साहेब आहेत. म्हणून मोहम्मद पैगंबर साहेब इस्लाम धर्माचे संस्थापक नाहीत. आपल्याला आश्चर्य वाटेल, मी देखील लहानपणी असताना वाचलं होतं की बुद्ध धर्माचे संस्थापक तथागत गौतम बुद्ध, ईसाई धर्माचे संस्थापक, ख्रिश्चन धर्माचे येशू ख्रिस्त, इस्लाम धर्माचे संस्थापक मोहम्मद पैगंबर. हे आपण विचारा कुठेही की इस्लाम धर्माचे संस्थापक मोहम्मद पैगंबर नाहीत, तर त्या धर्मामध्ये तोच धर्म मानव धर्म, ज्याच्यामध्ये जेव्हा बिघाड झाला त्याची अंतिम आणि शेवटची कडी मोहम्मद पैगंबर साहेब आहेत. त्यांनी त्या बिघाडाला दूर केलं. हा लक्षामध्ये. आणि रमजानच्या महिन्यामध्ये कुराणचं अवतरण झालं, म्हणजे त्या संदेशाचं अवतरण झालं, म्हणून रमजानच्या महिन्याला महत्त्व आहे. तुम्ही म्हणाल की मोहम्मद पैगंबर साहेब हे मुसलमानांचे पैगंबर आहेत ना, तुम्ही असं काय म्हणताय? कुराणचं अवतरण झालं रमजानच्या महिन्यामध्ये. शाहरू रमजान अल्लज़ी उन्ज़िला फ़ीहिल कुरान. रमजान तो महिना आहे की ज्याच्यामध्ये कुराणचं अवतरण झालं. हुदल लिन्नास, समस्त मानवतेसाठी मार्गदर्शन. कुठेही नाही सांगितलं की मुसलमानांसाठी मार्गदर्शन आहे. मुसलमानांचा धार्मिक ग्रंथ नाही हा. समस्त मानवतेसाठी मार्गदर्शन. हुदल लिन्नास व बय्यिनातिन मिनल हुदा वल फुरकान. आणि खरं काय, खोटं काय, चांगलं काय, वाईट काय, सत्य काय, असत्य काय, याची ती कसोटी आहे. आपण पाहतो ना, सोनाराकडे गेल्यानंतर त्याच्यावर त्याच्याकडे कसोटी असते, त्याच्यावर घासून पाहतो सोनार आहे कितना आहे, 18 कॅरेट आहे, 22 कॅरेट आहे, प्युअर गोल्ड आहे, नाही चालत नाही हो, लई डाग लागलेले आहे याच्यामध्ये. तर तुम्ही स्वतःला घासून पहा त्या कुराणवर, तुमच्या जीवनाला, तुमच्या विचारांना, तुमच्या आचारांना, तुमच्या कार्याला त्याच्यावर घासून पहा. आणि ते जर त्या रूपानं असतील ती ही कसोटी आहे. हा ईश्वराकडून आलेला ग्रंथ आहे. मोहम्मद पैगंबर साहेब 1400 वर्षा अगोदर वाळवंटामध्ये जन्माला आले. काहीच ते स्वतः त्यांना लिहिता वाचता येत नव्हतं, काहीच त्यांना माहीत नव्हतं. आणि त्यांनी जो संदेश दिला, हा जो कुराण आहे, याच्यावर अनेक लोकांनी रिसर्च केलं, अनेक लोकांनी चुका शोधण्याचा प्रयत्न केला. कुराणनं चॅलेंज दिलं, वैन कुंतुम फी रैबिम मिम्मा नझ्झलना अला अब्दिना फातू बि सूरतिन मिन मिस्ली. ओपन चॅलेंज केलं की याच्यासारखं कुराण आणून दाखवा, याच्यासारख्या 10 आयती आणून दाखवा, याच्यासारख्या 3 आयती, एक छोटासा सूरा बनवून दाखवा. ह्याच्यामध्ये काही मिस्टेक असेल तर तुम्ही आम्हाला. एवढं सायन्सचं तथ्य त्याच्यामध्ये मांडलेलं आहे की अजूनही सायन्स आश्चर्यजनक आहे की एवढं कसं आहे की ह्याच्यामध्ये एक तरी मिस्टेक झालं, काहीतरी आपण काढू शकलो असतो ना. हा कुराण आहे आणि हा कुराण याचा संदेश मानव आहे. आणि रमजानच्या महिन्याचा उद्देश त्या माणसाला माणूस बनवण्याचा आहे. बहिणाबाईंनी म्हटलं, मानसा मानसा कधी होशील रे माणूस,
तुझ्या होणं तर बरा गोठ्यातला जनावर. आणि त्याच्यासाठी कुठंतरी महत्त्वाचा जो भाग होता, पैगंबर साहेबासमोर अनेक प्रॉब्लेम्स होते त्या काळी. लहान मुलींना जिवंत गाळून टाकायचे, दारू प्यायचे, डाके करायचे, चोऱ्या करायचे, अनेक प्रॉब्लेम्स होते. पैगंबर साहेबांनी हा प्रश्न हाताळत असताना सर्वात महत्त्वाचा जो संदेश दिला तो एका ईश्वराला मानण्याचा. या युहन्नास, हे लोक हो, कुलू ला इलाहा इल्लल्लाह तुफ्लिहू, तुम्ही स्वीकार करा की अल्लाशिवाय कोणी ईश्वर नाही, तो तुम्ही यशस्वी व्हाल. हा एका ईश्वराला मानणं महत्त्वाचं का होतं? कारण की मनुष्य जेव्हा इतरांच्या पुढं नतमस्तक होतो तेव्हा कुठंतरी तो त्यांच्या गुलामीमध्ये जातो. आणि हा संदेश मी सांगितला मानवी श्रेष्ठतेचा संदेश. या पृथ्वी तलावर सर्वात श्रेष्ठ स्थान हे तुमचं आहे, म्हणून तुम्हाला कुणापुढंच वाकायचं नाही. या पृथ्वी तलावर कुणाच पुढं नाही, कुणाच पुढं नाही. इथूनच गुलामीची सुरुवात आहे. ती धार्मिक गुलामी असते, ती सामाजिक गुलामी होते, ती आर्थिक गुलामी होते, ती महाजनी व्यवस्था होते, कुठून जातं. त्याच्यासाठी हे सांगितलं. हा 4 शब्द आहेत, ला इलाहा इल्ला अल्लाह. हा स्वर्ग मंत्र आहे, किंवा आपण त्याला म्हणतो की त्या काळी जी परिवर्तनवादी चळवळ पैगंबर साहेबांनी केली, इनकलाबी तहरीक, उसका ये स्लोगन है, ला इला, मी कोणालाच मानत नाही, मैं किसी के आगे नहीं झुकता, मैं किसी से नहीं डरता, मैं किसी की चमचागिरी नहीं करता, मैं किसी की चाकरी नहीं करता, कोई मेरे ऊपर आखा नहीं, मेरा आखा ईश्वर है. तो इथं नाही, यात पृथ्वी तलावर नाही. पैगंबर साहेबांनी सांगितलं की कहता है ला इलाहा इल्लल्लाह, आणि झालंय काय की तो अब्दुल दिनार आणि अब्दुल दिरहम बनला आहे, पैसे का पुजारी बन गया आहे. म्हणतोय काय, मी ईश्वराला मानणार आहे, पैसा दाखवला तर जसं तसं करून घ्या, टेबलाच्या खालून जे फायली काढायचं काढून घ्या. मग तो कुणाला मानतोय? तो गुलाम कोणाचा आहे, अल्लाचा आहे का पैशाचा आहे? तर हे सांगितलं गेलं की या जगामध्ये कोणीच नाही, तुमचं स्थान आहे सर्वात उच्च स्थान आहे. आणि म्हणूनच हा एका ईश्वराला मानण्याचा संदेश पैगंबर साहेबांनी दिला आणि सांगितलं हे स्वर्गमंत्र आहे. जो कोणी याला मानेल त्याला या जगामध्ये चांगलं जीवन मिळेल, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तो ईश्वराच्या अदालतीमध्ये तुम्हाला जेव्हा याल तुम्हाला जन्नत मिळेल, स्वर्ग मिळेल, मुक्ती मिळेल, मोक्ष मिळेल. आणि हा संदेश फक्त मोहम्मद साहेबांनी दिला असा नाही, जगातील कानाकोपऱ्यामध्ये हाच संदेश आहे. परंतु लोकांनी त्याच्यामध्ये काही चेंज केलं ही गोष्ट वेगळी आहे. तो ज्योतिराव फुले असं म्हणतात की निर्मिक आहे एक धनी, त्याचे भयमनी धरा सर्व, मानवाचे धर्म नसावे अनेक, निर्मिक तो एक ज्योती म्हणे. निर्मिक तो एक ज्योती म्हणे. पहा, आपण फुलेशाह आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये राहतो, म्हणून अनेक परिणाम जरी इकडं आपण नॉर्थला पाहत असलो तरी महाराष्ट्रामध्ये फार चांगली स्टेबिलिटी, फार चांगले लोक आहेत. इथं सांगितलं सरांनी, गुण्यागोविंदानं आपण राहणारा आपला समाज आहे, हे आपलं वैशिष्ट्य आहे. अनेकता में एकता, अलग अलग रंग के गुलदस्ते है ना, हे आपली खासियत आहे. आणि त्याच्यामध्ये फुलेशाह आंबेडकरांचं कार्य हे फार महत्त्वाचं आहे. आणि महत्त्वाचं कार्य फुलेंचं आहे. फुलेंना जो कन्सेप्ट मानला ना गुलामगिरीच्या व्यवस्थेविरुद्ध, फार कमी लोक तिथपर्यंत पोहोचू शकले. त्यांनी शिवाजी महाराजांनी समाधी सोडून काढली, आणि त्याचबरोबर त्यांनी हा संदेश दिला गुलामीतून मुक्तीचा. आणि हा संदेश देत असताना त्यांनी हे सांगितलं की जो एक ईश्वर आहे त्याला तुम्ही जर मानलं तरच तुम्ही खरी गुलामीपासून तुम्ही मुक्त व्हाल. हा संदेश आहे एकतेचा. कुराण सांगत होतो की पैगंबर साहेबांवर त्याचं अवतरण झालं. कुराणचा सब्जेक्ट हा मानव आहे. या अय्युहल इंसान मा गर्रका बिरब्बिकल करीम, हे इंसान तुझे किस चीज़ ने अपने रब करीम से गफलत में डाल रखा है. अतिशय मेहरबान आणि कृपावंत त्या तुझा जो भगवंत आहे त्याला सोडून तू इकडं तिकडं जातोय. कुठल्या गफलतीमध्ये पडलास तू? 2 पेट का जीना, 2 पेट की रोटी और अपने जैसे 2-4 बच्चे पैदा कर देना, ये तो जानवर भी करता है ना. फरक आहे ना तुमच्यामध्ये. कुराण म्हणतो या अय्युहल इंसानू इन्नका कादिहुन इला रब्बिका कदहन फमुलाकी, हे माणसा तू अगदी हळुवारपणे संतवारपणे आपल्या ईश्वराकडं जात आहेस आणि त्याला तुला भेटायचं आहे, त्याच्याशी गाठ आहे तुझी. हम बर्थडे मनाते साहब, बर्थडे हो गया, 50 साल हो गए, ते बर्थडे तो वर्ष बढ़ता क्या कम होता. जर 70 साल की ज़िंदगी होंगी, 60वां बर्थडे मना लिए बहुत धूमधाम से, तर 10 वर्ष राहिने ना हो. त्याची काळजी करा ना, ते 10 वर्षाची. तो ते ईश्वराकडे जात आहेत. कुराणचं प्रथम सर्वात प्रथम आपण जेव्हा कुराण उघडतो, अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन, सर्व स्तुती प्रशंसा त्या अल्लाहसाठी जो रब्बुल आलमीन आहे, या विश्वाचा रब आहे. विश्वात्मकी देवाची संकल्पना ज्ञानेश्वर महाराजांनी मांडली. आणि त्याचबरोबर तुकाराम महाराज त्याच्याबद्दल असं म्हणतात की कारे ना आठविशी कृपाळू देवाशी, पोषितो जगाशी एक लातो. तुकाराम महाराज म्हणतात, पहा जे लोक आहेत ना आपण त्यांचे विचार विसरलो.
कुठेतरी आपण भरकटत आहोत त्यांच्या विचारापासून. ते जोपर्यंत त्यांच्या विचाराशी आपण इमाने इतबारे वागणार नाही तोपर्यंत या समाजामध्ये शांती येणार नाही. तेव्हा ते म्हणतात, का रे ना आठविशी कृपाळू देवाशी, पोषितो जगाशी एकला तो, बाळा दुधा कोण करते उत्पत्ती, वाढवे श्रीपती सर्वे दोणी. तुका म्हणे ज्याचे नाव विश्वंभर त्याचे निरंतर ध्यान करे. आता तुकाराम महाराज स्वतः म्हणतात की ज्याचं नाव विश्वंभर आहे. विश्वंभर म्हणजे काय? रब्बुल आलमीन, या विश्वाचा रब, मी त्याचं निरंतर ध्यान करतो. आलं लक्षामध्ये. तर मी हे सांगत होतो की पैगंबर साहेबांनी हा संदेश दिला. आपण अजानच्या माध्यमातून दिवसातून 5 वेळा हा संदेश ऐकता. अल्लाहू अकबर, अल्लाहू अकबर, अल्लाह महान आहे, अल्लाह सर्वश्रेष्ठ आहे. अकबर म्हटल्याबरोबर आपल्याला वाटतं, आता सांगितलं की इथं मुघल आले, अनेक मुस्लिम राजे आले, चांगले वाईट लोक आले, इंग्रज आले, फ्रेंच आले, पोर्तुगीज आले, अनेक लोक आपल्या देशामध्ये आले. परंतु अकबर म्हणजे त्या अकबर भाषाची मुसलमान इथं काही वावा करतात असं नाही. भाषा अरबी आहे. अल्लाह म्हणजे अल्लाह ईश्वर, आणि अकबर म्हणजे महान आहे, ग्रेट आहे. गॉड इज ग्रेटेस्ट. मला म्हणतो तुकाराम महाराजाच्या भाषेमध्ये भगवंत सर्वश्रेष्ठ आहे, माझा भगवंत महान आहे. म्हणजे आजारातून रोज 5 वेळा दिवसातून काय सांगितलं जातं? भगवंत सर्वश्रेष्ठ आहे, भगवंत महान आहे. भाषा अरबी आहे. भाषा अरबी असल्यामुळे आपल्याला ते समजत नाही, ती वेगळी गोष्ट आहे. त्याच्यानंतर हा मूळ संदेश दिला जातो, अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह, मी साक्ष देतो की अल्लाशिवाय कोणी ईश्वर नाही. अशहदु अन्न मुहम्मद रसूलुल्लाह, मी साक्ष देतो की मोहम्मद साहेब हे त्याचे पैगंबर आहेत. महत्त्वाचा पॉईंट मी आपल्यासमोर ठेवत आहे. पैगंबर मोहम्मद साहेब हे माणूस आहेत. त्यांनी कधीही देवत्व स्वीकारलं नाही. त्यांनी सांगितलं मी माणूस आहे, मला माणूस म्हणून राहू द्या. लोक त्याच्यासमोर जेव्हा ते यायचे वाकून भेटायचे, सांगितलं मला वाकून भेटू नका, त्या ईश्वरासमोर वाका, माझ्यासमोर नाही. केवढी मोठी असते. अनेक हजारो लोगों ने दास किया सारे दुनिया में. आज भी 700 कोटी या जगाची लोकसंख्या आहे. 200 कोटी त्यांना मानणारे लोक आहेत. श्रद्धेचा भाग आहे. आणि अनेक लोक आहेत की ज्यांना त्यांना मानतात लोक, ते अनेक लोक आहेत. परंतु पैगंबर साहेबांनी स्वतःचं दैवत्व स्वीकार केलं नाही. हे कशासाठी? हे महत्त्वाचा भाग आहे, फार महत्त्वाचा भाग आहे. कारण की जेव्हा आपण आपले जे थोर पुरुष असतात, जे आदरणीय जे लोक असतात, तेव्हा आपण ज्यांना देव बनवतो तेव्हा कुठंतरी त्यांचे विचार बाजूला पडतात. आणि म्हणून हा संदेश देतात, मोहम्मदाने केली प्रार्थना. संत तुकडोजी महाराज, मोहम्मदाने केली प्रार्थना, विखोरेला इस्लाम कराया शहाणा, लोक प्रतिमा पूजक नसावे, त्याने एका ईश्वराशी वदावे. हा मोहम्मदांचा संदेश नव्हे एका राष्ट्रासाठी. लोक प्रतिमा पूजक नसावे. प्रतिमा पूजन, पहा, प्रतिमेला आदर, बाळासाहेबांचं स्थान आणि त्यांनी जे कार्य केलं ना, तो आदर्श आहे ना आपल्यासमोर. आणि त्यांनी जसं कार्य केलं तसं कार्य मी करावं, त्याची प्रेरणा घ्यावी, हा महत्त्वाचा भाग आहे. तुकाराम महाराजांचं कार्य पुढं न्यावं, हा महत्त्वाचा भाग आहे. फुले शाहू आंबेडकरांचं कार्य पुढं न्यावं, हा महत्त्वाचा भाग आहे. परंतु आपण काय करतो, आपल्याला हेच समजत नाही, इथूनच सर्व गडबड आहे. आपण त्यांना ईश्वर करतो, त्यांचं भगवान बनवतो आणि त्यांचे विचार कुठंतरी मग ते बाजूला राहतात. तीच मिरवणूक, नाच, गाणे, धूम धडाके, तमाशे. त्यांनी काय सांगितलं हो? त्यांचा संदेश काय आहे? काय रामाचा संदेश, मर्यादा पुरुषोत्तम रामाचा संदेश काय आहे ते विसरले आपण. किंवा कुठंतरी गांधी तेव्हा ज्या लोकांना सांगवतात, जगवतात, अरे साफ सत्य अहिंसा के साथ में रहो, तो बोलते मार डालो इसको, इंसान जीने के काम का नहीं. हा संदेश आहे. लोक प्रतिमा पूजक नसावे, त्यांनी एका ईश्वराशी वदावे. हा मोहम्मदांचा संदेश नव्हे एका राष्ट्रासाठी. म्हणून हे सांगितलं की अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह, अशहदु अन्न मुहम्मद रसूलुल्लाह. पैगंबर साहेबांनी दैवत्व स्वीकारलं नाही, स्वतःचं दैवत्व होऊ दिलं नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या बाबतीमध्ये अतिशय क्लिअर 22 प्रतिज्ञा त्यांनी केल्या नागपूरला बुद्ध धर्म स्वीकारत असताना. आणि बुद्ध धर्माला त्यांनी एक वेगळं स्वरूप प्रदान केलं. आंबेडकरांचं जे बौद्धत्व आहे एक वेगळं स्वरूप आहे. आणि त्याचबरोबर त्यांनी हे सांगितलं की मला कार्यकर्त्यांची गरज आहे, माझ्या कार्याला पुढे नेण्याचं. सामाजिक एकतेची चळवळ आहे नाही, आणि त्याच्यासाठी कार्यकर्त्यांची गरज आहे, मला भक्तांची गरज नाही. माझी पूजा करू नका, मी काय म्हणतो त्याच्यावर वागा, त्याच्यानुसार आचरण करा, तो समाज घडवा जिथे बरोबरी असेल. ते आरक्षणाचा मुद्दा मांडत असताना हेच सांगितलं की काही वर्षांनी आपण समाप्त करू, पण अपेक्षित काय की 20-25 वर्षापर्यंत ती सामाजिक एकता, तो सामाजिक सलोखा आणि त्याचबरोबर सोशल जस्टिस, सामाजिक न्याय हा मिळाला पाहिजे. हा मिळाला तर मग काय, जब सब बराबर आहे तो क्या आहे. आता कसं आहे की एक अडाणीचा मुलगा आहे,
तो एक मोठ्या मिलिटरी स्कूलमध्ये शिकून आलेला आहे आणि आमच्या एखादा गावातलं राहणारं लहान पोरगा आहे ते इथं गावाच्या शाळेमध्ये जातो, मास्तर येतात, शिकवतात, कधी शिकवत नाहीत. आता सांगितलं तुम्ही दोघं कॉम्पिटिशन करा, बरोबर कसं करेल हो. म्हणून अपेक्षित होतं आणि हा आपल्या घटनेचा भाग आहे. स्वतंत्रता, समता, बंधुता, सामाजिक न्याय, आर्थिक न्याय, बरोबरी. आणि दरी असते, असं होऊ शकत नाही की सर्व इक्वल होतील, परंतु ती दरी कमीत कमी झाली पाहिजे. काही 22-25 लोकांकडं जर देशाची 70% संपत्ती जर आली तर आपला देश फार पुढं गेला असं नाही. देश पुढं केव्हा जाईल, तो तेव्हा जाईल. आणि यासाठी प्रयत्न झाले आपल्या देशामध्ये. आपण पाहतो की हरित क्रांती झाली, फार मोठा उद्दिष्ट गाठला आपण. हा शेतीप्रधान देश, हरित क्रांती केली. श्वेतक्रांती झाली इथं, अमूल माहीत आहे, मोठं काम आहे वर्गीस यांचं. आणि त्यांनी श्वेतक्रांती केली. दुधाच्या नद्या इथं भाव लागल्या. हमारे बचपन में दूध नहीं मिलता था जल्दी, और अब देखो आप दूध मिल रहा है. इथं इंडस्ट्रियलायझेशन झालं आपलं, इथं औद्योगिक क्रांती झाली, पुढं जात आहोत आपण. परंतु याच्यामध्ये महत्त्वाचा जो भाग आहे तो हाच भाग आहे की कुठेतरी नैतिक मूल्याचा ऱ्हास होऊ नये. नैतिक मूल्यावर जर आपण हे विकून जर ते घेतलं तर काहीच राहणार नाही. आमचे डॉक्टर पारनेर साहेब नेहमीच सांगतात, ते मुंबईला असताना त्यांनी सांगितलं की एक प्राध्यापक होता, त्यांनी मुलांना शिकवलं, एक डॉक्टर झाला, एक इंजिनियर झाला, दोघे झाले फॉरेनला गेले. आता झालं की त्यांच्या पत्नीचं देहांत झालं, तर फॉरेनहून एक मुलगा आला. म्हणे का तू दुसरा का नाही आला रे, तू त्याला आईचं महत्त्व तुला माहीत नाही, असं कसं काय, आई असताना तू आला नाही, आई वारली. त्यानं सांगितलं की पप्पा आमच्या दोघांची गोष्ट झाली, आणि त्याने असं सांगितलं की आईच्या वेळी तू जाऊन ये आणि वडिलांच्या वेळी पाहून घे. आता जर आपण करू राहिलो, वृद्धाश्रमामध्ये नेऊन जर आपल्या आईवडिलांना आपण टाकू लागलो, काय असतं अपेक्षित वृद्धाश्रम, आपण बाल बच्चों के साथ में रहे, नाती पोत्याबरोबर. आणि म्हणलं नाही तुम्हाला इथं जागा नाही, टाईमच नाही आमच्याकडे, तुम्हाला तुमची देखरेख करायची आहे, म्हणून आम्ही तुम्हाला तिथं नेऊन ठेवतो. ही भौतिकता आहे, ही आहे ना कॅपिटलिझमचा वर्स्ट केस पॉसिबल केस आहे. ते SEZची व्यवस्था, ते अजून टॉपिक नाही की आपण त्याच्यावर बोलावं, परंतु त्याची काही गोष्टी आपण इथं आपल्या या समाजामध्ये पाहत आहोत. तर मी सांगत होतो की त्या माणसाला माणूस कसं बनवायचं, आणि त्याच्यासाठी सांगितलं एक ईश्वर, एक कुटुंब, एकच संदेश, एकच धर्म. आणि त्याची अंतिम कळी मोहम्मद पैगंबर साहेब, कुठलाच नवीन धर्म दिला नाही, आणि त्यानं कसं राहावं यासाठी कुराण आलं. आणि महत्त्वाचा जो भाग राहिला होता तो काय होता की आता त्यावर आचरण करायचं. पुस्तक तर असतं, पण पुस्तक वाचतंय कोण, आणि वाचलं तर समजतंय कोणाला, ते कुठेतरी वर ठेवलेलं असतं, मस्जिद में ऊपर रख देते उसको, पढ़ते नहीं उसको. संदेश काय हे माहीतच नाही. मग सांगितलं की कमीत कमी एवढं तर करा की एका महिनाभर त्या मानवतेच्या प्रशिक्षण तरी तुम्ही घ्या. आणि काय करायचं आहे, सकाळी 5:30 वाजल्यापासून, आता सध्या ते वेगवेगळा टाईम वेगळं होतं, म्हणजे अगदी मेच्या महिन्यामध्ये जेव्हा उपवास येतात तेव्हा 4:30 पासून ते 7:30 पर्यंत काही खायचं नाही, प्यायचं नाही, आणि पती पत्नीने आपसामध्ये संबंध ठेवायचे नाही. आणि त्याच्याद्वारे काय साध्य गेलं, पैगंबर साहेबांनी सांगितलं की ज्यानं रोजा ठेवून खोटं बोलणं आणि खोटं वागणं सोडलं नाही, अल्लाहला गरज नाही की त्यांनी उपाशी तापाशी राहावं. सांगितलं तुमच्या डोळ्याचा रोजा आहे ना. हमारे पास गांधीजी ने कहा बुरा मत देखो, बुरा मत कहो, बुरा मत सुनो. पैगंबर साहेबांनी सांगितलं त्या काळी 1400 वर्षा अगोदर, तुमच्या डोळ्याचा रोजा आहे, तुमच्या कानाचा रोजा आहे, तुमच्या जिभेचा रोजा आहे. जीभ कशी असते पहिला आपण कधी मैंने कहा कि तलवार का वार भर जाता है लेकिन जबान का वार नहीं भर. कोणाला काही म्हणून टाकलं, एक भाषण केलं, लागलं दंगल पेटली इकडे तिकडे, भडकाव भाषण करून निघून गेले, झालं गावामध्ये सुरू. एक पोस्ट टाकली व्हॉट्सअपची, केलं सगळं काम इकडून तिकडं. मग हे सांगितलं असं करू नका, तुमच्या जिभेला रोजा आहे. कुणी जर तुमच्याशी भांडत असेल तर तुम्ही सांगा अनासा आहे म्हणून, भाई मेरे को रोजा है, मैं तुमसे नहीं लढू, तुमको गालियाँ देना है दो. तर काय 1 महिना हा सेल्फ कंट्रोल आहे, आत्मनियंत्रण आहे, मनाचा ताबा आहे, सबुरी आहे. हे सांगितलं गेलं की तुम्ही शरीरी आहात आणि आत्माही आहात, त्या आत्म्याचं रिचार्ज देखील झालं पाहिजे. आणि हे सांगितलं की तुम्हाला तुमचा जो आत्मा आहे ना, तो तुम्हाला या शरीराच्या रूपाने त्याच्यावर तुम्ही आरूढ झालेला आहात. फी आई सूरती माशा रक्कबक, तुमको जिस सूरत में चाहा सवारी दी. म्हणजे हे जे शरीर आहे ह्याच्या गरजा आहेत, हे खूप मागतं आहे, ये मिला, ये खाना, वो खाओ, वो खाओ, वो खाओ, अल्हाकुमुत तकासुर, है ना. और ज़्यादा पाने की हिरस ने तुमको परेशानी में डाल दिया. हे मिळालं तर ते, आणि ते मिळालं तर अजून काही, केवढंही मिळालं तर सॅटिस्फॅक्शन होत नाही. 99 के फिर से निकलता क्या इंसान, नहीं निकलता. उसको निकाले कैसे. सांगितलं की पैगंबर साहेबांनी सांगितलं की इंसान का पेट भरता नाही, है ना. काय खाऊन नाही टाकलं आपण, मोठमोठे घोटाळे झाले, कोट्यवधी रुपयाचे घोटाळे केले, गोरगरिबांच्या रक्ताच्या ज्या भाकरी होत्या त्याच्यातून रक्त निघते ते खाऊन टाकले आपण. इथं 2 कोटी
70 लाख 69 लाख शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. त्यावेळी रिपोर्ट ठेवली हरीश रावत यांनी पार्लमेंटच्या पटलावर. केवढा मोठ्या प्रमाणात आजही आत्महत्या होत आहेत आपल्या या देशामध्ये. मग काही त्याची गरज काही आहे का नाही, त्याची काही जबाबदारी कोणाची आहे का नाही. तर हे सांगितलं की त्याच्यासाठी सेल्फ कंट्रोल, नियंत्रण, मनावर ताबा, म्हणजे श्रद्धेबरोबर सबुरी. पूर्ण 1 महिना तुम्हाला या सबुरीचं प्रशिक्षण घ्यायचं आहे. आणि हे सांगितलं ये शहर सब्र है, ये सब्र का महीना है, ये शहर मुआसात है, हमदर्दी का महीना है. लोगों की हमदर्दी करो, लोगों के दर्द को महसूस करो, है ना. किसी शायर ने कहा कि दर्द दिल के वास्ते पैदा किया इंसान को, दर्द दिल के वास्ते पैदा किया इंसान को. कोणाचं दर्द असेल तर मुझे दुखता, मेरे दिल में दर्द महसूस हो. आणि त्याच्यासाठी हे सांगितलं पूर्ण 1 महिना काही खायचं नाही, प्यायचं नाही, कंट्रोल करायचं. शरीर जादा मागता और देव, त्याला म्हणायचं नाही बस आता तुला एवढंच मिळेल. 14 तास भूखा, 14 तास ज़्यादा खाया तो कहते कि ज़्यादा मस्ती आती है इंसान को. तो ज़रा जब भूखा रहता, जब आखिरी 25 रोज़े के बाद आप पूछो हमारे मुस्लिम भाइयों को कैसा हालत पतली होती, चक्कर आना शुरू हो जाते, काही समजत नाही, काहीच बरं वाटत नाही, बस आपण अल्लाह अल्लाह करो बाप किसके चक्कर में पडो. त्याच्यामध्ये हे येते ही भावना. हे ट्रेनिंग त्याला दिली गेली, पूर्ण 1 महिन्याची ट्रेनिंग आहे. आणि त्याच्यामध्ये शिकवलं गेलं महत्त्वाचा जो भाग होता की भूक. टुडे इज स्टील द वर्ल्ड्स लार्जेस्ट प्रॉब्लेम इज हंगर. भुकेवर आपण भाषण करू शकतो, भुकेवर लोकांनी PhD केली, पण भूक आहे काय. आपल्या देशामध्ये 35 कोटी लोक बिलो पॉवर्टी लाईन आहेत. 19 कोटी लोक असे आहेत की ज्यांना फक्त 1 वेळचं जेवण मिळतं. आपण पाहत आहात 25 तारीख हॉटेलसमोर त्या कचऱ्याच्या कुंडीतून अन्न गोळा करणारे लहान लहान मुलं अजूनही मुंबईमध्ये आपण पाहू शकता. कसं आहे हे. मग त्या त्यांची समस्या कोण सोडवायचं हो. हा फक्त सोडून द्यायचा का सरकारवर. हा समाजाचा प्रश्न आहे, समाजानं पुढाकार घेतला पाहिजे. म्हणून हे सांगितलं जरा थोडं उपाशी राहा, तुम्हाला कळेल भूक काय आहे. तू म्हणाल मी मोठा जागीरदार, माझ्याकडं तर काही 7 पिढीमध्ये कोणी भूकवर आली, मला काय माहीत भूक काय. तेव्हा भुकीची तुम्हाला स्वतः प्रचिती घ्याल तेव्हा तुम्हाला समजेल भूक काय. पैगंबर साहेबांनी सांगितलं की तुमचा रोजा तर आता सुटणार आहे 6:50 परंतु समाजामध्ये अनेक लोक असे आहेत की ज्यांचा रोजा आजही सुटेल का नाही हे माहीत नाही, उद्याही सुटेल का नाही माहीत नाही. म्हणून ईद उल फितर म्हणतात याला. आणि फितर म्हणजे फितरा आहे. फितरा काय आहे, प्रत्येकानं ज्यांना उपास ठेवले स्वतःकडून 2.5 किलो 2 ते 2.5 किलो गहू, ज्वारी, तांदूळ, काजू, किशमिश हे नेऊन द्यायचं आहे. कोणाला. समाजातील गरीब जे लोक आहेत. महिनाभर लोक जकात काढतात. ह्याच्यामागं उद्देश काय हे सांगितलं की जकात अनिवार्य फर्ज आहे. जसे नमाज फर्ज आहे, जकात फर्ज आहे. जकात काय, आपल्याकडे इन्कमवर टॅक्स आहे, इथं सेविंग टॅक्स आहे. म्हणजे तुमच्या आणि तुमच्या कुटुंबाच्या सर्व गरजा पूर्ण करून झाल्यानंतर जर तुमच्याकडं 52.5 तोळे चांदी किंवा 7.5 तोळे सोनं याच्यापेक्षा जास्त अमाऊंट असेल तर त्याच्यावर 2.5% हे गोरगरिबांना दान करायचं आहे. पैगंबर साहेबांनी सांगितलं माझ्या लोकांना करू नका, माझ्या खानदानच्या लोकांना करू नका, कारण आपल्याला माहिती आहे दक्षिणा आपण कोणाला देतो. आपल्याला वाटतं की बहुत सवाब मिळेगा. सांगितलं जे रंजलेले गांजलेले लोक आहेत त्यांना नेऊन द्यायची दक्षिणा ती द्यायची आहे. त्यांचा हक्क आहे तो, इतरांचा हक्क नाही. कोणा मुल्ला मौलवीला द्यायची नाही, त्यांना नेऊन द्यायची आहे. 1 लाख तुमच्याकडं जरी उत्पन्न शिल्लक असेल तर त्याच्यावर 2,500 रुपये. कुणाकडं 10 लाख असतील तर 25,000 काढावे लागतील आणि ते दान करायचे. आणि अशा प्रकारे समाजाचा जो प्रश्न आहे, भुकेचा प्रश्न असू द्या, गरिबीचा प्रश्न असू द्या, तिथं रोजगाराचा प्रश्न असू द्या, हे समाजावर जबाबदारी टाकली आणि त्यांनी त्यांना सांगितलं की तुम्ही हा प्रश्न सोडवायचा. तिसरी गोष्ट कंट्रोल मी सांगत होतो. हे सांगितलं तुमच्यासमोर एक पाण्याचा ग्लास ठेवलेला आहे, तहान लागलेली आहे, अगदी 40 डिग्री टेम्परेचर आहे, पाणी प्यावं वाटतं, पित नाही. रोजा आहे यार, मेरे को मैं कैसा पाणी पिऊंगा. इतर 11 महिन्यामध्ये जे सर सांगत होते, जर तुम्ही दारूचा ग्लास तुमच्यासमोर आणून ठेवला तर यार पाणी का गिलास नाही पिया म्हणे, दारू पिऊंगा क्या मैं. मग एवढं आत्मबळ तुमच्यामध्ये येईल त्याच्या माध्यमातून. त्याचबरोबर पाण्याचा ग्लास समोर आहे, लहान मुलाला सांगितलं अरे जा ना पाणी पी ना, तो लपून देखील पाणी पित नाही. कोण पाहतोय तुला? तो ईश्वर पाहतोय ना मला. ही भावना सर्वात महत्त्वाची आहे. तो ईश्वर मला पाहतोय. मी भ्रष्टाचार करत नाही का, मी शिक्षक आहे, मी वेळेवर जातो, मी पिरियड्स घेतो, मी चांगल्या प्रकारचं आपल्या विद्यार्थ्यांचं मार्गदर्शन करतो. कोण पाहतोय? प्रिन्सिपल साहब. तर कॅमेरे पाहतात? नहीं, माझा ईश्वर मला पाहतोय. मेरे को जो पैसे मिल रहे मैं उसको हलाल तरीके से कमाऊँ. मी एका दुकानमध्ये बसलेला आहे, मी दंडी मारणार नाही. कोण पाहतोय? माझा ईश्वर मला पाहतो. म्हणजे भ्रष्टाचारावर जर नियंत्रण ठेवायचं असेल, भ्रष्टाचार म्हणजे फक्त सरकारचा भ्रष्टाचार नसतो, आपल्यापैकी प्रत्येकजण कुठला ना कुठं तरी भ्रष्टाचार करत असतो ना, त्याच्यावर नियंत्रण. मी गुन्हा यामुळं करत नाही की पोलीस पाहत आहेत. मी का करत नाही? माझा ईश्वर मला पाहतोय. ही संकल्पना, हा कन्सेप्ट पूर्ण रमजानच्या महिन्याभर
प्रत्येकाच्या मनामध्ये रुजवायचं आहे. आणि त्याच्यानंतर सांगितलं की तुम्ही चांगल्या प्रकारे जीवन व्यतीत 1 महिना व्यतीत केला, मग त्याच्यानंतर ईद आहे. ईद हे आनंद पर्व आहे. आणि ईद साजरा करत असताना आपण अकेले आजकाल हो गया की छोटी फॅमिली हो गई, मैं, मेरी वाइफ, मेरे बच्चे, आईवडिलांनाही जागा नाही तिथे, सेल्फ सेंटर झाला माणूस. सांगितलं की ईद सबकी है, तो पूरे गरीब अमीर सब लोग आए, एक जगह पर आए, मिले, सबसे मिले, गांव में जाए, ईद मुबारक, ईद मुबारक. आणि त्याचाच हा भाग होता की आज आमच्या जमातच्या सर्व सहकाऱ्यांना असा प्रयत्न केला की आपण सर्वांनी एकत्रित यावं. खरी ईद तेव्हाच आहे ना, असं म्हटलं की साधू संत येती घरात तोची दिवाळी दसरा. तर अशा प्रकारे ही ईद साजरी आपल्याला करायची आहे. आणि त्याच्यासाठी आनंद पर्व आहे, सर्वांनी मिळून आपण इथं साजरी करत आहोत. आपल्यासमोर शिरखुर्मा येत आहे, तिकडं मागं लोकांना त्याच्या एन्जॉय करत आहेत, इथंही आपल्याकडे येईल. शिरखुर्मा काय, दूध, साखर, आपल्या काजू, किशमिश, बदाम सर्वच मिळून एक नवीन व्यंजन तयार होतं. मी नेहमीच म्हणतो की आपला देश, आपला हा समाज हा तसाच समाज आहे. सर्व जग आश्चर्याकडं भारताकडं पाहत आहे की यार ये अलग अलग बोलने वाले 6700 जाती, 1700 भाषा इथं आहेत, वेगवेगळ्या परंपरा आणि संस्कृती इथं जोपास. मग हे कसे काय आहेत? तो एकीकडं जोडणारा जो दुवा आहे तो आपलं वैशिष्ट्य आहे, ते आपसातील प्रेम आहे, ते आपसातील बंधुभाव आहे. ते मी सांगतो फुले शाहू आंबेडकरांचं कार्य आहे, किंवा इथे जे चांगले लोक आले त्यांनी ते कार्य केलं आणि हा संदेश आपल्यापर्यंत पोहोचवला. हाच संदेश मी सांगत होतो की घेऊन लोक आपल्या या देशामध्ये आले. आणि इथं जे राहणारे लोक होते त्यांना वाटलं की हा समतेचा संदेश आहे, त्याच्यातून त्यांनी त्याचा स्वीकार केला. तर शिवाजी महाराजांचं नाव केवढं मोठं कार्य आहे. आपण म्हणतो की 18 पगड जातीला आणि मुस्लिम मावळे यांना सर्वांना बरोबरीनं घेऊन स्वराज्याची स्थापना फार मोठं कार्य आहे. त्यांच्याकडे देखील आपण जेव्हा पाहिलं तर त्यांच्या काकाचं नाव काय, तर त्यांच्या वडिलांचं नाव शहाजी. मालोजीराव भोसले यांना 2 मुलं होते, एकाचं नाव शहाजी, दुसऱ्या मुलाचं नाव शरीफजी. सरांनी सांगितलं. आता शरीफजी तुम्हाला शरीफजी आज तो कोई नाम लिखा, कोणी सांगत होतं की आम्ही जहांगीर नाव ठेवलं, ते एका ॲक्टरनं सांगितलं, तर वाद झाला. और जहांगीर नावावर वाद होतो आहे. काय झालं हो, शिवाजी महाराजांच्या काकाचं नाव शरीफजी चेंज करू शकता का तुम्ही, बदलू शकता. आणि पहा ते शाह शरीफ म्हणून ते एक संत होते, ते त्यांच्याकडे जायचे, दुआ केली त्यांनी, मुलं झाली, त्यांचं नाव ठेवलं. म्हणजे कल्चर तिथून आलेलं आहे. आणि सांगितलं की त्या काळी ज्योतिराव फुलेंनी याच्यावर चांगल्या प्रकारे भाष्य केलं आणि त्यांनी सांगितलं की ज्यांच्या हातामध्ये लेखणी नव्हता त्यांच्या हातामध्ये तलवारी दिल्या. जे लोक आले बाहेरून, ते सर्व बाहेरून थोडेसे लोक होते, इथं तर त्यांना राज करायचं होतं, फौजेमध्ये गरज होती, त्यांच्या हातामध्ये तलवारी. जेव्हा तलवार हातात येते ना तेव्हा शिवाजी महाराजांना विचार येतो की नाही, मेरा भी स्वराज्य बन सकता है, मी स्वराज्याची स्थापना करू शकतो, हा विचार आहे. आणि सांगितलं ज्यांना मस्जिदीमध्ये नेलं, मांगासह तुकाराम महाराज म्हणतात ज्योतिराव फुले, आर्यासह मांगासही नेले मशिदीत, ताटात घेतले भेद नाही. एका ताटामध्ये जेवणाची वेळा इथं घेरे. जेव्हा नमाजमध्ये सांगितलं खांद्याला खांदा लावून उभं राहील. लोक असं म्हणतात की वाकून पाहिजे. अरे हा मुलगा आपल्याबरोबरचा, त्याला कोणी विचारत नाही. आता जातो तिथं राजाबरोबर, नवाबरोबर, तर सरदाराबरोबर नमाज पडतो येतो. सरदारकी दिली, शहाजी राजेंना सरदारकी दिली. आणि अशा प्रकारे हा पूर्ण समतेचा आणि एकात्मतेचा हा संदेश आहे. फक्त जाता फक्त एक गोष्ट आपल्यासमोर ठेवतो. शिवाजी महाराजांची स्टडी केवढी होती आपण लक्षात घ्या. जेव्हा औरंगजेबाने जिजिया लावला तेव्हा शिवाजी महाराजांनी त्यांना पत्र लिहिलं. हे पत्र अनेक फारसी भाषेमध्ये याचं भाषा झालेलं आहे आणि ते अवेलेबल आहे. त्याच्यामध्ये त्याने असं लिहिलं की औरंगजेब, तुला जिजिया घेण्याचा अधिकार केव्हा आहे हे तुला माहीत आहे का? पैगंबर मोहम्मद साहेबांनी जी व्यवस्था निर्माण केली त्याच्यामध्ये त्याने असं सांगितलं की एक स्त्री ही दूरचा प्रवास करेल आणि तिच्या हातामध्ये सोनं असेल, एकटा प्रवास करेल, तिच्या हातामध्ये सोनं असेल आणि कुणी तिला त्याच्याकडे वाईट नजरेनं पाहणार नाही. तशी व्यवस्था जर तू या देशामध्ये स्थापन केलीस तर तुला जिजिया घेण्याचा अधिकार. पण केवढं मोठं त्यांची स्टडी केवढी होती, हा संदेश आहे. तर अशा चांगल्या आपल्या या लोकांमध्ये आपण इथं राहत आहोत. आणि हे राहत असताना काही लोक असतात, चांगले वाईट येणारे लोक देखील असतात. त्यांच्या विचार हे येतात आणि जातात, त्याच्यावर आपण फार ध्यान ठेवू नये. परंतु जो खंत ज्या गोष्टीची आहे की कोणी म्हटलं, सर्वपल्ली राधाकृष्ण कोणीतरी म्हटलं आहे की दिस वर्ल्ड हॅज नॉट सफर बिकॉज ऑफ व्हायलन्स ऑफ द बॅड पीपल बट बिकॉज ऑफ सायलेन्स ऑफ द गुड पीपल. कारण की चांगले जे लोक आहे, शरीफ लोग अपने घर में बैठ जाते तो फिर ये सब चीज़ें होती. कुठेतरी आपण इथं एकात्मता जोपासत असताना
चांगले जे लोक आहेत त्यांनी पुढं आलं पाहिजे, पुढाकार घेतला पाहिजे. जमात इस्लामीचा प्रयत्न असाच असतो की आपल्या समाजामध्ये जे चांगले लोक आहेत, चांगले विचार आहेत, त्यांनी एकत्रित यावं, मिळावं, बसावं. आणि हे जे कार्य आहे, हे जमात इस्लामीचं कार्य फक्त मुसलमानांसाठी नाही, समाजातील प्रत्येक लोकांसाठी हे कार्य आहे. या कार्यामध्ये आपला देखील सहभाग असावा. आपण या संदेशाला देखील समजून घ्यावं, जवळ यावं आणि सर्वांनी मिळून आपण कलामांचं जे स्वप्न होतं प्रगतिशीलपासून प्रगत राष्ट्र बनण्याकडं, तिथपर्यंत आपण पोचावं. शेवटी मी माझी जागा घेतो, एक दो शेर सुना देता हूँ, क्योंकि कहा कि टाइम ख़त्म हो रहा है, वक्त बहुत कीमती है, सर भी बेचैन हो रहे हैं की टाइम इम्पॉर्टंट. म्हणून सांगितलं की पहा, तुमचाही वेळ असा समज खतम हो जाएगा. मृत्यू हे अटळ सत्य आहे, कुल्लू मन अलैहा फान. परंतु मृत्यू म्हणजे सर्व काही संपलं असं नाही. लक्षात असू द्या, त्या मृत्यूच्या दारीच्या पलीकडं जीवन आहे आणि तिथं आपल्यापैकी प्रत्येकाला उभं राहायचं आहे. आणि जे काही कर्म करून आलात, तुम्हाला जी काही सत्ता दिली गेली, जो पैसा दिया गया, जो जवानी दी गई, इन सब का हिसाब तुमको अपने ईश्वर के सामने देना है. या दृष्टिकोनातून आपण तयार व्हावं, तयार राहावं. राहत इंदौरी ने कहा कि लोग टूट जाते हैं एक घर बनाने में, तुम तरस नहीं खाते बस्तियाँ जलाने में. जो शेर जिसके लिए मैंने ये पढ़ा, हर धड़कते पत्थर को लोग दिल समझते हैं, हर धड़कते पत्थर को लोग दिल समझते हैं, त्याला वाटतं है मन है. उम्र बीत जाती है दिल को दिल बनाने में. तो हमारा ये संदेश दिल को दिल बनाने का संदेश, प्यार का संदेश है, हा प्रेमाचा संदेश आहे, हा शांतीचा संदेश आहे, हा समतेचा संदेश आहे, हा एकतेचा संदेश आहे, सर्वांनी जवळ येण्याचा संदेश आहे. संपूर्ण संदेश मी आपल्यासमोर ठेवला. एक ईश्वर, एक मानवता, एक कुटुंब, एकच संदेश, कुठलाच वेगळा नाही. त्याला आपण समजून घ्यावं आणि पुढं या दृष्टिकोनातून वाटचाल करावी की जो आदर्श समाज आपल्याला प्रेरित आहे, त्या समाजाकडं आपण निर्मिती करू. त्याच्यासाठी प्रत्येकानं आपला वाटा उचवावा, एवढीच मी नम्र विनंती आपल्यासमोर करतो. आपण माझे 2 शब्द इथं शांतपणे ऐकून घेतलात, त्याबद्दल मी आपलं धन्यवाद व्यक्त करतो. आणि शेवटी आपल्या सर्वांना ईदच्या शुभेच्छा. ईद मुबारक.